तर महत्त्वाची आव्हानं आपल्याला काय सांगता येतील? यामध्ये 2 आव्हानं आहेत. पहिलं आव्हान हे आहे की लोकांपर्यंत पोहोचणं. लोकांकडे आहेत, त्यांची इच्छा आहे, पण बऱ्याच वेळा त्यांना ते काय करावं समजत नाही. यासाठी लोकांपर्यंत पोहोचण्याचं आव्हान आहे. तर हे आव्हान आम्ही 2 प्रकारे पूर्ण करतोय. हां, पहिलं जे आहे ते त्याला आम्ही एक सर्वेयर्स नेमलेले आहेत आणि ह्या सर्वेयर्स करून सर्वेयर्स घरोघरी पोहोचत आहेत, पण त्यालाही लिमिटेशन आहेत. दुसरं जे आहे ते म्हणजे सरकारी यंत्रणा आता या निमित्तानं पोहोचणार आहे. तसंच आम्ही आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, नॅशनल गॅलरी फॉर मॉडर्न आर्ट असेल किंवा आमचे आर्काईव्हचे काही प्रतिनिधी असतील किंवा सेंट्रल कल्चर फॉर साऊथ सेंट्रल कल्चरल सेंटर यांचे काही प्रतिनिधी असतील, तर हे लोक आता पोहोचत आहेत तिकडे. बरोबर. ओके. आणि दुसरं आव्हान मगाशी सांगितलं ते की माझ्याकडे आहे पण हे पारंपरिक आहे म्हणून न देणं. तर त्याविषयी आपण मगाशी मी भाष्य केलं की हे द्यायला हवं आणि ते दिलं तरच ते जगासमोर येणार आहे. तर ही 2 आव्हानं आहेत, पण मला असं वाटतं की समजून सांगितल्यानंतर लोक नक्की ऐकतात आणि त्यांनाही रिअलाइज होतं की आपल्या पूर्वजांनी ठेवलेलं हे ज्ञान लोकांसमोर आलं नाही तर याचा काहीच